गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 8वा दिवस आहे आणि आता आपण आहोत जोधपूरमध्ये. आज आपण जोधपूर एक्सप्लोर करणार आहोत. आता आमच्या आंघोळ वगैरे झालेले, आमचे सगळेजण तयार झालेले आहेत आणि आता आम्ही इथून जोधपूर फिरायला निघणार आहोत. त्याच्या आधी ब्रेकफास्ट करणार आणि मगच आम्ही इथून स्टार्टर मारणार गाडीला. तर चला मग आमच्याबरोबर तुम्ही जोधपूर फिरण्यासाठी. आमची सगळी तयारी झाली. मित्रांनो, आज आपण 8 दिवसांनी बरोबर गाडी धुवून घेतलेली आहे. ते काका भेटले, त्याने आपल्याला जरा गाडी धुवून दिली स्वच्छ मस्तपैकी. हाय, गुड मॉर्निंग. टूर कशी वाटली? गाडी कशी वाटली? हॉटेल कसे वाटले? साईट सीन कशी वाटलं? ब्रेकफास्ट, डिनर, दणका नाद करायचा नाही, यायला लागते. तुमच्या टूर कंपनीचं नाव काय? व्हेरी गुड. आपल्या कॉलेजचं नाव? महाराष्ट्र, रत्नागिरी, रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये सावर्डे, गोविंदराव निकम कॉलेज. नाद करायचा नाही. सर्वात प्रथम आम्ही हॉटेल चेकआउट केलं. लगेच गाडीमध्ये ठेवून आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर आम्ही जोधपूर एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. हॉटेल राजबाग येथून उमेद भवन पॅलेसचं डिस्टन्स साधारणतः 14 किलोमीटर इतके होते. त्यासाठी लागणारा वेळ हा 30 ते 45 मिनिटाचा होता. जोधपूर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक शहर आहे. या शहराची स्थापना इसवी सन 1459 मध्ये राव जोधा यांनी केली. जोधपूरला ब्ल्यू सिटी असेही म्हटले जाते, कारण जुन्या शहरातील अनेक घरे निळ्या रंगाने रंगवलेली आहेत. हे शहर थार वाळवंटाच्या काठावर वसलेले असून पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे असलेला भव्य मेहरानगड फोर्ट किल्ला जगप्रसिद्ध आहे. तसेच उमेद भवन पॅलेस हा सुंदर राजवाडा देखील पर्यटकांना आकर्षित करतो. आपण आता उमेद भवन पॅलेसला आलो आहोत जोधपूरमध्ये. आता कशा पद्धतीने आहे त्याचा बाहेरील भाग, आतील भाग जेवढा एक्सप्लोअर करता येईल, कारण का काही ठिकाणी बंधन असतात, मोबाईल अलाउड नसतो, कॅमेरा अलाउड नसतो, तरी पण प्रयत्न करू की तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचे. चला मग उमेद भवन पॅलेसला. उमेद भवन पॅलेसच्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही तिकीट काउंटरवरती जाऊन तिकीट घेतली. त्याचे दर साधारणतः पर पर्सन 100 रुपये इतके होते. गाईडचे रेट हे 250 रुपयापासून 500 रुपयापर्यंत आहेत. पण त्यासाठी किती पर्सन आहोत हे महत्वाचं आहे. आम्ही उमेद भवन पाहण्यासाठी गाईड घेण्याचे ठरवले व पुढील माहिती आम्ही गाईडद्वारे ऐकली. ये उमेश सिंह जी जिन्होंने ये पैलेस बनाया था, सबसे लीजेंडरी किंग थे यहाँ के, और इनके नाम पर इस पैलेस का नाम उमेद पैलेस रखा गया। 1906 में इनका जन्म हुआ था, 1947 जस्ट बिफोर इंडिपेंडेंस। ड्यू टू अपेंडिक्स इनका डेथ हो गया था।
लेकिन 44 की एज में उन्होंने पब्लिक के लिए रोड, रेलवे, एयरपोर्ट, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल एट द टाइम ऑफ ब्रिटिश ही बनवा देते। खुद अच्छे पायलट थे, ब्रिटिश समय में एयर वाइस मार्शल थे। जोधपुर एयरपोर्ट उन्होंने 1931 में बनवा के फ्लाइंग क्लब की स्थापना कर दी थी। मंडोर गार्डन है जोधपुर में, जहाँ पर एक मीटिंग हुआ था 1944 में, जिसमें महाराजा उमेश सिंह जी अपने यूनिफॉर्म में, साथ में उस समय के सीनियर पॉलिटिशियन इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद जी वगैरह ऑफर लेके आए थे कांग्रेस ज्वाइन कीजिए, लेकिन हमारे राज परिवार ने आज तक कोई पार्टी को ज्वाइन नहीं किया है। ये महाराजा उमेश सिंह जी, मैंने उनके वाइफ, उनके 4 सन एक डॉटर, तो उमेश सिंह जी के पूरा फैमिली का फोटो है यहाँ पर। अभी आप जहाँ पर खड़े हैं उससे ऊपर की तरफ देखिएगा, व्हाइट हॉर्स के ऊपर हमारे यहाँ के ग्रेट वॉरियर जिनका नाम था वीर दुर्गादास राठौर, सेनापति थे। सामने उन्होंने मुगल सेना से फाइट किया हुआ था। पीछे से बिल्डिंग नजर आ रही है, ये हमारा जोधपुर का 565 साल पुराना फोर्ट है मेहरानगढ़ फोर्ट, जो आज भी हमारे महाराजा साहब का प्राइवेट फोर्ट है। तो उन्होंने पूरा रेप्लिका है, ये उसका फाउंडेशन रखा गया, उससे पहले बनवाया गया था, लकड़ी का मॉडल है ये। अभी अपन यहाँ पर खड़े हैं, इसका जो सबसे लास्ट पार्ट है दूसरी तरफ वाला, उमेद भवन पॅलेस जोधपूर शहरात असलेला एक अत्यंत भव्य आणि प्रसिद्ध राजवाडा आहे। या राजवाड्याचे बांधकाम सन इसवी सन 1929 ते 1943 या कालावधीत झाले। त्यावेळी जोधपूर परिसरात मोठा दुष्काळ पडला होता, त्यामुळे लोकांना रोजगार मिळावा म्हणून महाराज उमेद सिंग यांनी हा राजवाडा बांधण्याचा निर्णय घेतला। हा राजवाडा पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेला असून त्याची वास्तुकला इंडो डोके शैलीत आहे। या शैलीमध्ये भारतीय आणि युरोपियन वास्तुकलेचा सुंदर संगम दिसून येतो। हा राजवाडा जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानापैकी एक मानला जातो। आज या राजवाड्याचे 3 भाग आहेत। एक भाग अजूनही राजघराण्याचे निवासस्थान आहे आणि दुसरा भाग आलिशान हॉटेल म्हणून वापरला जातो, जो ताज हॉटेलद्वारे चालवण्यात येतो। तिसरा भाग संग्रहालय आहे, जिथे जुन्या गाड्या, घड्याळे, शस्त्र आणि राजघराण्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात। त्याची भव्य रचना, सुंदर बागा आणि ऐतिहासिक महत्व यांमुळे या राजवाड्याला पाहण्यासाठी पर्यटकांची खूप मोठी गर्दी होते। मित्रांनो, शोध तर बघून झालेलं आहे सगळं। आता आम्ही इथली स्पेशल कुल्फी आहे ती जरा टेस्ट करून बघतो आम्ही, कशी लागते। आवडली तर तुम्हाला मी सांगतो नक्कीच, तुम्ही पण घ्या आलात की। बघा कुल्फी घेतलेली आहे। वाह, छान आहे कुल्फी, टेस्टी आहे मित्रांनो। आलात की नक्की एकदा टेस्ट करा। हाँ हाँ, के बिना लेते हैं आता आपण जोधपूर मधील उमेद भवन पॅलेस बघितले आणि छान वाटलं, सुंदर आहे। आता आपण इथून जायचं आहे फोर्ट बघायला, है ना दादा? मेहरान फोर्ट। तर चला मग न वेळ काढता मेहरान फोर्ट होती पोचूया। मेहरानगड फोर्ट हा भारतातील सर्वात भव्य आणि
ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला जोधपूर शहरात सुमारे 400 फूट उंच टेकडीवर वसलेला आहे. याची स्थापना इसवी सन 1459 मध्ये राव जोधा यांनी केली. मजबूत दगडाने बांधलेला हा किल्ला आजही आपल्या भक्कम तटबंदी आणि भव्य रचनेसाठी प्रसिद्ध आहे. पार्किंग कहाँ पे करना है बॉस? नहीं क्या पार्किंग इधर ही है क्या? मेहरानगढ़ फोर्ट आणि जोधपूर यांच्याशी एक प्रसिद्ध कथा जोडलेली आहे. ही कथा साधू चिराईनाथची म्हणजे चिडियानाथ यांच्याशी संबंधित आहे. सन 1459 मध्ये राव जोधा यांनी जोधपूर शहराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरक्षितेसाठी एक उंच टेकडीवर किल्ला बांधण्याचे निर्णय घेतले. ही टेकडी भाकरचेरिया म्हणून ओळखली जात होती. त्या टेकडीवर चिडियानाथ नावाचे एक साधू राहत होते. ते पक्ष्यांना दाना घालत आणि ध्यान करत असत, म्हणून त्यांना चिडियानाथ असे म्हणतात. जेव्हा राव जोधा यांनी किल्ला बांधण्यासाठी त्या साधूंना जागा सोडण्यास सांगितले, तेव्हा साधूंना राग आला. असे म्हणतात की त्यांनी राव जोधा यांना शाप दिला की या ठिकाणी नेहमीच पाण्याची कमतरता राहील आणि लोकांना त्रास होईल. हा शाप दूर करण्यासाठी राजाने त्यांची माफी मागितली व कथेनुसार राजा राम मेघवाल नावाच्या एका धाडसी व्यक्तीने स्वतःला जिवंतपणे किल्ल्याच्या पायात समर्पित केले, म्हणजेच किल्ला सुरक्षित राहील. त्याच्या बलिदानाचे स्मरणार्थ त्याच्या कुटुंबाला जमीन आणि सन्मान देण्यात आला. आजही मेहरानगढ़ किल्ल्याजवळ चिडियानाथ साधूंचे एक छोटे मंदिर आहे. स्थानिक लोक या कथेला किल्ल्याच्या इतिहासाचा महत्वाचा भाग मानतात. ही कथा मेहरानगढ़ किल्ल्याच्या इतिहासात सुद्धा परंपरा आणि बलिदानाचे प्रतीक मानले जाते. ही कथा ऐकेपर्यंतच आपण जयपूर जवळ पोहोचलो. जयपूर हा मेहरानगढ़ किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध दरवाजा आहे. हा दरवाजा महाराजा मानसिंग यांनी 1806 मध्ये बांधला. त्यांनी जयपूर आणि बिकानेरवर विजय मिळवल्यानंतर या विजयाच्या स्मरणार्थ हा दरवाजा उभारला, म्हणून याला जयपूर म्हणजेच विजयाचा दरवाजा असे म्हणतात. काय स्वच्छता ठेवा. त्याच्यात कसले काही कागद वगैरे टाकू नका. ऍक्च्युअली पाणी बॉटल वगैरे मिळेल, त्या प्रॉब्लेम तुम्हाला पुढे पण घाण करू नका. स्वच्छता ठेवा. आणि तुम्ही आता फोटो बघून ऍक्च्युली करतो आपण तर फोर्ट बघायला जायला. फोर्टला साधारणतः आपल्याला माझ्या मते ते 2 तास तरी लागतील कमीत कमी. ठीक आहे. ज्याला सांगण्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे की लिफ्ट आहे, तो लिफ्ट पण येऊ शकतो. किती काय तुम्ही ते एक्स्ट्रा असेल तर आपण आता जेव्हा विंडोला जाऊ तेव्हा आपण तिथे विचारूया. डन. काही पैसे काही ओके ना. किल्ल्याच्या आतमध्ये येताच सर्वात प्रथम तिकीट काउंटर आहे. त्या ठिकाणी पर पर्सन 200 रुपये असा खर्च येतो. त्यानंतर लिफ्टने जर आपल्याला फोर्ट बघायचा असेल तर पर पर्सन 50 रुपये एक्स्ट्रा चार्ज आहे.
मेहरानगड किल्ल्यात अनेक सुंदर महल आहेत. या महलांची रचना राजस्थानी स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मोती महल हा किल्ल्यातील सर्वात मोठ्या महलांपैकी एक आहे. येथे राजा दरबार भरवत असत. या महलाच्या भिंतींवर सुंदर सजावट आणि रंगीत काचेचे काम केले आहे. फुल महल हा राजघराण्याचा खास मनोरंजनासाठी वापरला जाणारा महल होता. येथे संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. या महलाच्या छत सोन्याच्या नक्षीकामाने सजवलेले आहे. शीश महल हा आरशाच्या सुंदर सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. या महलात लहान लहान आरसे बनवलेले आहेत, ज्यामुळे प्रकाश पडल्यावर संपूर्ण महल चमकतो. तख्तविलास हा महाराज तख्तसिंग यांचा निवासस्थान होता. या महलाच्या भिंतींवर सुंदर चित्रकला आणि सजावट आहे. आजही मेहरानगड किल्ल्यात एक भव्य संग्रहालय आहे. या संग्रहालयात मारवाडच्या राजघराण्याशी संबंधित अनेक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. येथे राजांचे कपडे, तलवारी, बंदुका, ढाल, पालख्या, हत्तींची सजावट आणि जुनी चित्रे पाहायला मिळतात. संग्रहालयातील पालख्यांचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. मेहरानगड किल्ल्यात काही धार्मिक स्थळे देखील आहेत. किल्ल्याच्या परिसरात चामुंडा माता मंदिर आहे. हे मंदिर राजघराण्याचे कुलदैवत मानले जाते. येथे दरवर्षी नवरात्रीच्या काळात मोठी पूजा आणि उत्सव साजरा केला जातो. मेहरानगड किल्ला मारवाड्याच्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. या किल्ल्याने अनेक युद्ध आणि ऐतिहासिक घटना पाहिल्या. अनेक राजांनी या किल्ल्यातून राजकारभार चालवला. राजस्थानामधील इतर किल्ल्यांप्रमाणेच मेहरानगड किल्लाही राजपुतांच्या शौर्यगाथा सांगतो. या किल्ल्यामुळे जोधपूर शहराला मोठी ओळख मिळाली आहे. अशा प्रकारे मेहरानगड किल्ला हा भारताच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. त्याची भव्यता, वास्तुकला आणि ऐतिहासिक महत्त्व यांमुळे हा किल्ला प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावा, असा हा अद्भुत वारसा आहे. फायनली मित्रांनो, आपलं उमेद भवन पॅलेस आणि मेहरानगड फोर्ट हे आज बघून झालेलं आहे. चला तर मग आता पुढील प्रवासाकडे आपण निघूया. मित्रांनो, पुढील प्रवास माझा आता डायरेक्ट इथून उदयपूरकडे असणार आहे आणि उदयपूरला जाऊन मी स्टे करणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उदयपूरचं साईट सीन एक्सप्लोअर करायचं आहे. तर आजचा जोधपूरचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय.